याचे नाव गोलंदाज. बाबूराव अर्नाळकर. गोलंदाज कथा. प्रकरण 10. गोलंदाजाचा निर्णय. एका विशिष्ट सकाळी बरोबर 12 वाजता गोलंदाजाने एक निर्णय घेतला. 24 तास अखंड विचार केल्यानंतरच तो या निर्णयापर्यंत पोहोचला होता. ऑफिसात तो आपल्याच विचारात गढलेला असे. तो आपले काम नेहमीच कौशल्याने करीत होता, पण त्या कामासाठी अगदी आवश्यक असलेला वेळच तो खर्च करीत होता. आपला इतर सर्व वेळ आणि शक्ती तो दुसऱ्या फार महत्त्वाचा विचार करण्यात खर्च करीत होता आणि त्यासंबंधी तो मुळीच बोलत नव्हता. तो जेव्हा ऑफिसचे काम करीत नसे तेव्हा खुर्चीवर रेलून तो आजूबाजूकडे आठ्या चढवून पाहत असे. त्याने आदल्या रात्री काही भलतेच उद्योग केले असावेत व मुळीच झोप न मिळाल्यामुळे त्याची तशी अवस्था झाली असावी असे मृणालने अनुमान केले होते. पण तिचा तो तर्क चुकीचा होता. त्याने आदल्या रात्री काही भलतेच उद्योग केले नव्हते. ती रात्र आजची रात्र उलटल्यानंतर उजळायची होती. आदल्या रात्री तो एखाद्या माणसाप्रमाणे 11 वाजण्यापूर्वीच आपल्या घरी झोपला होता. त्या दिवशी दुपारी 12 वाजता निर्णय घेतल्यानंतर अनिश्चितता दूर झाली होती आणि मोहिमेची निश्चित योजना ठरल्यामुळे तो उत्साहित बनला होता. त्याने हातातील रंगीत पेन्सिल कोपऱ्यात भिरकावली. वेर्णेकरांच्या नव्या चित्राचा चोळामोळा करून त्याने ते केराच्या टोपलीत टाकले. जणू काय तो त्या प्रकारे भवितव्याला आव्हानच देत होता. नंतर त्यानं आपले पाय टेबलावर पसरले. पाहिजे होते ते सापडले, तो विजयी स्वरात म्हणाला. त्याच्या सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवणारी मृणाल म्हणाली, मला नाही वाटत तुमच्यासारख्या माणसाला आपणाला काय हवे हे समजत असेल असे मला वाटत नाही. पण तिचे ते बोलणे ऐकून तो मुळीच निरुत्साही बनला नव्हता. त्याने अगदी गंभीर मुद्रेने खुलासा केला. काल दुपारच्या भोजनाच्या वेळेपासून या जगात जगण्यासाठी धडपड करणाऱ्या अनाथ अर्भकाच्या भवितव्याची भयानक चित्रे पाहून मी कमालीचा अस्वस्थ बनलो होतो. बिचाऱ्यांना माया ममता करण्यासाठी आई नसते. अधूनमधून खर्चासाठी पैसे देण्यास बाप नसतो. त्यांच्या बाबत काहीतरी करायला हवे असे मला वाटते. तुला नाही तसे वाटत? तुम्ही अनाथाश्रम सुरू करणार आहात काय? तिने विचारले. त्याने विचार करीत उजव्या हाताने आपली हनुवटी कुरवाळली. तो म्हणाला, माझा तसा विचार नाही, पण मी पोरक्या झालेल्या अर्भकांसाठी एक फंड सुरू करणार आहे. ज्यांनी आपल्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे हाल अपेष्टात घालविली आहेत अशा योग्य व्यक्तींना त्यांचे उरलेले आयुष्य आरामाने घालविता यावे यासाठी तो फंड वापरण्यात येईल. तुला कदाचित माहीत नसेल, पण मीही आईबापांशिवाय अनाथ बनलेला पोरका मुलगा आहे. शेवटचे वाक्य त्याने विमनस्कतेने उच्चारले होते. त्याने काहीतरी मोठी योजना आखली आहे व त्यामुळे त्याच्या मनात प्रचंड खळबळ उडाली असावी असे दिसत होते. पण काहीतरी असंभाव्य स्पष्टीकरण सांगून तिचे मनोरंजन करण्यासाठी तो आपला वेळ फुकट घालविण्यास तयार नव्हता. त्याने टेबलावरील पाय खाली घेतले व टेबलावरील सेक्रेटरी नाव लिहिलेले घंटीचे बटन दाबले. ती आपल्या कोपऱ्यातील खुर्चीवरून उठून त्याच्यासमोर उभी राहिली. बैस आणि मी सांगतो त्या पत्राचा मजकूर लिहून घे, तो रुबाबाने म्हणाला. चौफुले जहाज कंपनी, 240 बॅलार्ड इस्टेट, मुंबई नंबर 1. प्रिय महाशय, आजच्या इंडस्ट्रियल टाइम्समध्ये 1000 टन वजनाच्या मोटार बोटीची आपली जाहिरात वाचली. तुम्ही जाहीर केलेल्या किमतीत ती मोटार बोट विकत घेण्याची माझी तयारी आहे. ती मोटार बोट सध्या धरमतरच्या काडीत उभी केली आहे असे समजते. तुम्ही त्यावरील खलाशांना जागे करून ती मोटार बोट ताबडतोब जुहू येथे आणावयास सांगावे. हे काम तत्काळ झाले पाहिजे, कारण मी कोणत्याही क्षणी
त्या मोटार बोटीने दूर प्रवासाला जाण्याचा संभव आहे. या सूचना धरमतर येथील तुमच्या माणसांना तारेने कळवा. तुम्हाला हे पत्र मिळाल्यापासून 48 तासांच्या आत दूर प्रवासाच्या तयारीने बोट जुहू येथे तयार असायला हवीच. आपला विश्वासू. नंतर गोलंदाज तिच्याकडे पाहत म्हणाला, भांडवलदाराचे पत्र आहे. अशा प्रकारे तू ते व्यवस्थित टाईप कर आणि त्यासाठी साधा पण चांगला कागद घे. वेर्णेकर कंपनीचा कागद वापरू नकोस. लवकरच त्या कंपनीत मी नसणार. माझ्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू तुला दिसत असतीलच, पण माझ्यासारख्या अनाथ मुलांचे अश्रू पुसणार कोण? तुम्ही हे अगदी मनपूर्वक सांगत आहात काय? तिने त्याच्याकडे रोखून पाहत विचारले. माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व आयुष्यात मी इतके मनपूर्वक आणि सत्य कधीच बोललो नव्हतो. गोलंदाजाने उत्तर दिले. तुम्ही वेर्णेकर कंपनी सोडणार? तिने विचारले आणि त्याने प्रसन्न हास्य केले. आमची भागीदारी तुटणार आहे यात मुळीच शंका नाही, तो म्हणाला. पण मी वेर्णेकर कंपनी सोडेन की वेर्णेकरच मला सोडून जाईल ते पाहावयाचे आहे. घोडा मैदान काही दूर नाही. रोज ऑफिसचे काम सारखे वाढतच होते आणि दुपारी तर एक नवीन विक्रमच निर्माण झाला. गोलंदाज आपला सर्व वेळ पत्र लिहिण्यात, तारा पाठविण्यात आणि टेलिफोनवरून बोलण्यात घालवित होता. त्याला विनोद किंवा गप्पा गोष्टी करण्यास वेळच नव्हता. त्याला कामावर इतके तुटून पडताना पाहून तिलाही आश्चर्य वाटले होते. त्या संध्याकाळी ऑफिसातून बाहेर पडताना गोलंदाजाला वाईट वाटले नव्हते. तो अधूनमधून अशा प्रकारे भरपूर काम करीत असे. त्याला तशी सवयही होती. अर्थात असे करताना त्याची दृष्टी फायद्यावर असे. भरपूर फायदा मिळवून नंतर बरेच दिवस आळसात व मजेत घालविणे हा त्याचा नेहमीचाच कार्यक्रम होता. त्याने अनेक रात्री जागरण केले होते आणि त्यानंतरच्या दिवसांत बरेच कष्ट करावे लागणार हे माहीत असल्यामुळे त्याने त्या रात्री लवकर झोपण्याचे ठरविले होते. पण दुर्दैवाने तो त्या रात्री झोपण्यासाठी कपडे बदलण्याच्या विचारात असताना अचानक एक कल्पना त्याच्या मनात आली. गोलंदाजाच्या दृष्टीने एखादी कल्पना सुचणे व ती अंमलात आणणे ह्या दोन गोष्टी एकमेकांशी निगडीत होत्या. कल्पना सुचली की ती तत्काळ अंमलात आणण्याचा त्याचा स्वभावच होता. उसासा सोडून त्याने पुन्हा कपडे चढविले आणि तो बरीच रात्र झाली असताना पुन्हा घराबाहेर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो धावत आपल्या ऑफिसच्या पायऱ्या चढला तेव्हा त्याच्या चर्येवर थकव्याचे किंवा जागरणाचे चिन्ह दिसत नव्हते. तो नेहमीच सर्वाआधी ऑफिसात जात असे. फक्त त्याच्याजवळ वेर्णेकरांजवळ व आणखी एका माणसाजवळ ऑफिसच्या चाव्या असत. त्या सकाळी जेव्हा त्याने आपल्या जवळच्या चावीने दार उघडून ऑफिसात प्रवेश केला तेव्हा तो आनंदाने गाणी गुणगुणत होता. त्याने कुलपात अडकविलेली आपली चावी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याला ती चावी बाहेर काढण्यासाठी खेचावी व पिळवटावी लागली तेव्हा ती कुठे बाहेर आली. त्याबरोबर त्याच्या चर्येवरील हास्य नाहीसे झाले. त्याने खाली वाकून ते कुलूप तपासले व किल्ली का अडकली होती ते शोधून काढले. तो तेथे येण्यापूर्वी ते कुलूप काही हत्यारांनी उघडून बिघडविले होते आणि त्यामुळेच ती चावी अडकली होती. खरे म्हटले तर ते दार उघडेच होते. गोलंदाज त्वरेने प्रथम वेटिंग रूममध्ये, नंतर कारकुनांच्या खोलीत व शेवटून आपल्या खोलीत गेला. मधली दारं उघडीच होती. ती कदाचित रात्री घरी जाण्याच्या गडबडीत त्यानेच उघडी राहू दिली असावी. पण एक दार बंद करण्याचे तो कधीच विसरत नसे व ते त्याच्या आणि पलीकडच्या खाजगी खोलीमधील दार होते तेही आता उघडेच होते. तो त्वरेने त्या दारातून पलीकडच्या खोलीत गेला आणि त्याने जे पाहिले त्यामुळे तो अचानक जागच्या जागी थांबला. त्याची चर्या विलक्षण कठोर दिसत होती.
त्या दाराच्या आतल्या दोहो बाजूला भिंतीत बसविलेली 2 मोठी फडताळे होती. हे यापूर्वीच सांगण्यात आले आहे. त्या फडताळांत कंपनीच्या खाजगी फायली ठेवण्यात येत असत आणि ती नेहमीच बंद असत. पण त्या खोलीत तो किंवा त्याचे भागीदार याखेरीज कुणीच प्रवेश करीत नसल्यामुळे आतापर्यंत त्याकडे कुतूहलाने किंवा कसोशीने पाहण्याची गरजच नव्हती. आता ती दोन्ही फडताळे दारे फोडून उघडण्यात आली होती. बिजागऱ्या तुटल्यामुळे दारे खाली लोंबकळत होती व आतला भाग स्पष्ट दिसत होता. एक फडताळ अजिबात रिकामे होते. जो कुणी तेथे चोरून शिरला होता त्याचा पहिला तर्क चुकीचा ठरला होता. दुसरेही फडताळ रिकामे होते, पण त्याच्या पाठीमागल्या लाकडी फळ्या दिसत नव्हत्या, तर भिंतीच्या विटा दिसत होत्या. त्यातल्या काही ढासळून एका माणसाला पलीकडच्या बाजूला सहज जाता येईल असा मार्ग तयार करण्यात आला होता. त्या भिंतीच्या पलीकडे पडदा दिसत होता, पण तो बाजूला सरकविण्यात आल्यामुळे त्या भगदाडीतून पलीकडच्या बाजूची खोली दिसत होती. गोलंदाज बराच वेळ अगदी स्तब्ध उभा राहिला. नंतर त्याने आपली सिगारेट केस बाहेर काढली व अगदी सावकाश सिगारेट काढून ती शांतपणे पेटविली. सिगारेट तोंडात पकडल्यानंतर तो उजवीकडच्या फडताळात शिरला आणि तेथल्या भगदाडातून पलीकडच्या खोलीत उतरला. ती खोली चांगल्या प्रकारे सजविलेली होती. तेथल्या एका कोपऱ्यात तिजोरी तर दुसऱ्या कोपऱ्यात लेखकाचे टेबल होते. ती बैठकीची खोली दिसत होती. त्या खोलीतील तिजोरी कुणातरी तज्ज्ञ माणसाने फोडली होती. तिजोरीचे जड दार उघडे होते आणि त्या दाराची बरीच मोडतोड झाली होती. तेथल्या जमिनीवर कागदपत्रे पसरली होती. तेथल्या टेबलाची तिजोरीप्रमाणे दुर्दशा उडाली होती. टेबलाचा प्रत्येक खण जबरदस्तीने उघडण्यात आला होता व आतले सामान सर्वत्र पसरले होते. गोलंदाजाने अगदी सावकाश त्या जागेची तपासणी केली. जेथे काही लपविता येईल अशी कोणतीही जागा तेथे शिल्लक राहिली नव्हती. गोलंदाज किंचित हसला, पण त्याला गंमत वाटली होती म्हणून तो हसला नव्हता. तो पुन्हा त्या भगदाडातून वेर्णेकरांच्या ऑफिसात आला. त्याने फडताळाची दारे बंद केली. नंतर त्या खाजगी खोलीचे दार व्यवस्थित बंद करून तो स्वतःच्या खोलीत आला. जेव्हा मृणाल तिच्या वेळेवर ऑफिसात आली तेव्हा गोलंदाज आपल्या जागेवर बसून आरामाने सिगारेट ओढीत होता व त्याला कसला तरी धक्का बसला होता. आता कुणीही त्याची चर्या पाहून तर्क करू शकला नसता. ती आपल्या जागेवर बसली. आपण काहीतरी बोलावे, काही काम द्यावे अशी तिची अपेक्षा आहे हे बऱ्याच वेळाने त्याच्या लक्षात आले व मोठ्या प्रयासाने त्याने स्वतःला सावरले. होय, पत्रांचा मजकूर सांगायचा राहिलाय, तो पुटपुटला. नंतर त्याने टेबलावरील सर्व पत्रे खण उघडून आत सारली व तो पुढे म्हणाला, मी आजचे सर्व टपाल उघडून पाहिले आहे. त्यातील कुठल्याही पत्राचे इतक्यात उत्तर देण्याची आवश्यकता नाही. ती एक वर्तमानपत्र घेऊन वाचू लागली आणि तो टेबलावर पेन्सिल आपटीत त्या तालावर काही गाणे गुणगुणू लागला. मी तुला काही सांगणार आहे, तो अचानक म्हणाला. मी तुला 1 महिन्याची नोटीस देत आहे. कदाचित त्यापूर्वीच मला तुझ्या मदतीची गरज लागणार नाही. तो ते अगदी सहज जणू काय एखादी गमतीची गोष्ट सांगावी त्याप्रमाणे बोलला होता. पण तिला इतका धक्का बसला होता की त्यातून सावरण्यासाठी काही मिनिटे जावी लागली होती. पण का, तिने कसेबसे विचारले. माझे काम समाधानकारक नाही काय? वेड्या मुली, तुझे काम अतिशय समाधानकारक आहे, पण जेथे तू काम करतेस ती कंपनी समाधानकारक नाही. तू असे समजू नकोस की तुला एकटीलाच कामावरून काढून टाकण्यात येत आहे. तुला अशी तडकाफडकी कामावरून दूर करणे अन्यायाचे होईल म्हणून तुला 3 महिन्यांचा पगार आगाऊ मिळेल आणि माझ्याकडून शिफारसपत्र मिळणार नसल्यामुळे त्या मोबदल्यात तुला आणखी 3 महिन्यांचा
पगार मिळेल. तुला कदाचित ही पद्धत चमत्कारिक वाटेल, पण तू सुखी व्हावेस, तुला यापुढे तुझ्या इच्छेप्रमाणे वागता यावे यासाठी मी हा तुझ्याच हिताचा निर्णय घेतला आहे. तुझ्या 6 महिन्यांचा पगार यापूर्वीच तुझ्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मी तुझ्या नावाने पाठविलेला चेक जेव्हा पास करण्यात येईल तेव्हा बँकच तुला पत्राद्वारे ती गोष्ट कळविल. पण नोटिशी दाखल व शिफारसपत्राबद्दल कुणी 6 महिन्यांचा पगार दिलेला माझ्या ऐकिवात नाही. मृणाल म्हणाली, तुम्ही फार तर मला 1 महिन्याचा पगार द्यावयास हवा होता. ही वेर्णेकरांची कंपनी विक्षिप्त असली तरी औदार्याबद्दल तिचा जो लौकिक आहे तो कायम राहायला हवा. कंपनीला तो लौकिक प्राप्त करून देण्याची सुरुवात मी नुकतीच केली आहे व त्या गोष्टीचा पहिला कायदा तुला मिळणार आहे व त्या गोष्टीचा पहिला फायदा तुला मिळणार आहे. ती घुटमळली. नंतर म्हणाली, तुम्ही फार दयाळू आहात, पण ज्या अर्थी तुम्ही पैसे आधीच बँकेत पाठविले आहेत त्या अर्थी पुढे काय घडणार हे तुम्हाला पूर्वीच समजले असणार. होय, एका प्रसिद्ध संताचा मी अनुयायी आहे. त्या माझ्या गुरुदेवाकडून मला पुढे काय घडणार याच्या सूचना मिळत असतात, पण तरीसुद्धा ते प्रत्यक्षात कधी घडेल याची मला कल्पना नव्हती. आज काय घडणार आहे ते आज सकाळी मला कळले. तिने त्याच्याकडे पाहिले व त्याच्या नजरेला नजर भिडवीत ती म्हणाली, गोलंदाज, आता मी ही नोकरी सोडणार नाही. मी येथे आल्यापासून थोड्याच दिवसांच्या अवधीत मला अनेक चमत्कारिक व विक्षिप्त अनुभव घेण्यास मिळाले. त्यातील कदाचित हा शेवटचा अनुभव ठरेल. पण याचे अगदी खरे कारण काय आहे हे मी तुम्हाला विचारण्यात काही अर्थ आहे. काही अर्थ आहे काय? गोलंदाज उभा राहिला. त्याची मुद्रा अगदी गंभीर दिसत होती. तो म्हणाला, मृणाल, मला क्षमा कर. या क्षणापासून मी मूर्खाप्रमाणे वागण्याचे बंद केले आहे. तेव्हा निदान आज तरी तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देणे अशक्य आहे. कदाचित उद्याच्या दिवसाची काही चांगली सुरुवात होईलही. नियतीच्या मनात काय आहे हे कुणी सांगावे. तेव्हा जर ईश्वराच्या मनात असेल तर मी उद्या तुझ्या याच काय पण सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. शेवटचे वाक्य बोलताना गोलंदाज जणू काही गहिवरल्याप्रमाणे अगदी हलक्या आवाजात बोलत होता. तो अगदी निश्चल उभा होता आणि जणू काय कानोसा घ्यावा त्याप्रमाणे त्याने आपली मान थोडीशी पुढे झुकविली होती. क्षणभर थांब, तो तिला अगदी हळूच म्हणाला व अतिशय त्वरेने मधले दार उघडून तो त्वरेने वेर्णेकरांच्या खोलीत गेला आणि बाहेर बसलेल्या मृणालला त्याचे बोलणे ऐकू येऊ लागले. रामा, तू का म्हणून मला विचारू नकोस, पण येथून त्वरेने चालता हो. आणि बोकडाप्रमाणे दाढी वाढवणाऱ्या वेर्णेकरा, तूही जा आणि कुठेतरी जाऊन एकमेकांजवळ आपली हृदये उघडी करा. अर्थात हृदय नावाची चीज तुमच्या शरीरात आहे अशी माझी खात्री नाही. मी परत कामाला सुरुवात करीपर्यंत तुम्हीही येथून दूर होणे चांगले. मी आणखी 2 तासांनी तुम्हाला भेटू शकेन. तो पुन्हा आपल्या ऑफिसात परतला आणि मृणालकडे न पाहता त्याने आपली हॅट उचलली आणि तो बाहेर पडला. टॅक्सीने तो सरळ आपल्या बिऱ्हाडी गेला. एका गॅरेजवर त्याची लहानशी जागा होती. खरे म्हटले तर त्याला मुंबईत एखाद्या आलिशान इमारतीत चांगली जागा मिळणे अशक्य नव्हते, पण त्याला तीच जागा त्याच्या दृष्टीने योग्य वाटत होती. 1 तासानंतर मुराररावांना तो त्याच ठिकाणी सापडला.
त्याच्या टेबलावर एक अर्धवट भरलेली सुटकेस होती. गोलंदाज दार उघडून त्यांना आत घेण्यासाठी जिन्याचे दार उघडण्यास खाली गेला होता. परत आल्यानंतर तो मुराररावांकडे लक्ष न देता ती बॅग दाबून बंद करू लागला. बरेच कपडे तेथल्या पलंगावर ठेवले होते. त्या खोलीतील प्रत्येक खुर्चीवर आणि तेथल्या टेबलावरही काही सामान ठेवण्यात आले होते. मुराररावांनी त्या अवस्थेवरून नजर फिरवली. गोलंदाज, तू निघाला आहेस कुठे? त्यांनी विचारले. मी कुठे जाणार म्हणून विचारता? ते अद्याप ठरविलेले नाही. मी कदाचित परदेशी जाईन किंवा कुठेच जाणार नाही, गोलंदाज म्हणाला. माझे सर्वच अनिश्चित असते हे तुम्हाला तुमच्या अनुभवावरून माहीत आहेच. पुढे काय प्रकार घडेल यावरच मी काय करणार आहे हे अवलंबून आहे. प्रकरण 10 येथे समाप्त. याचे नाव गोलंदाज. बाबूराव अर्नाळकर. गोलंदाज कथा.